उन्हाळ्यामध्ये कोणाला आईस्क्रीम नको असते आणि ती तर मटका आईस्क्रीम असेल तर मग तर एकदमच भारी. तर सगळं जेवण वगैरे झाल्यानंतर रात्री 10:30च्या पुढे वरून मस्तपैकी सगळ्यांसाठी ना मटका आईस्क्रीम घेऊन आले. आणि आम्ही ट्राय करत असतो की जोपर्यंत नाना आहे तोपर्यंत काहीतरी वेगळं वेगळं खायचं. तर सकाळी मस्तपैकी ना चहा वगैरे टोस्ट झाल्यानंतर ना सगळ्यांसाठी मस्तपैकी गरमागरम दुपारच्या जेवणासाठी भजी बनवली, जे गुजरातवरनं पीठ आणले होते. आणि संध्याकाळी बाहेर जायचा प्लॅन होता म्हणून मी अऊसाठी ड्रेसेस शोधत होती की कुठला कुठला त्याला मी घालू आणि मग तोपर्यंत त्या हिशोबाने तो वॉश करून ठेवायला. कारण असे बरेचसे ड्रेसेस आहेत त्याचे अजून लेबलही काढलेले नाही आहेत. तर मी त्यासाठी फायनली एक ड्रेस फायनल केला आणि तो काढून देणं वॉश करून ठेवला. आणि मी माझा फेस पॅकही लावला होता, जो की मी घरगुती फेस पॅक बनवतो. तो कसा मी तुम्हाला एखाद्या ब्लॉगमध्ये नक्की दाखवेन. आणि माझं कपाट जे आहे ना ते इतकं अस्तव्यस्त झालेलं होतं, पण म्हटलं चला मी नंतर एखाद्या वेळेस नक्की आवरेल आणि तुम्हाला ते तुमच्यासोबत शेअर पण करेल. आणि ड्रेस वगैरे फायनल झाला आणि काही गोष्टी होत्या, पर्स वगैरे त्यावरती होत्या बऱ्याच दिवसापासून, त्या व्यवस्थित ठेवून दिल्या आणि रेडी होण्याच्या मार्गावर आहे. सो चलो, हा ब्लॉग मी इथे सेंड करा आणि मस्तपैकी असं जेवण बनवलं आणि खाल्लं. चलो बाय बाय.